राज्य सरकारच्या दलित उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे। अकोल्यात आयोजित परिसंवाद आणि सभेत विविध संघटनांनी या निर्णयाचा निषेध केला। विशेष म्हणजे सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांनीही या सभेत उपस्थिती लावली। राज्य सरकारने घेतलेल्या दलित उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात अकोला हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे चित्र दिसत आहे। काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर आज अकोल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान येथे परिसंवाद आणि सभेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि शिवसेना नेते तथा माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना राजकुमार बडोले यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत उपवर्गीकरणाच्या माध्यमातून दलित समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला। अनुसूचित जातीमध्ये सध्या 59 जातींचा समावेश असून एका जातीच्या फायद्यासाठी उर्वरित समाज घटकांवर अन्याय होत असल्याचा दावा त्यांनी केला। या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि सर्व समाज घटकांचा विश्वास संपादन करूनच पुढील भूमिका घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। सभेला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपवर्गीकरणाला विरोध आणि उपवर्गीकरणाला सपोर्ट म्हणून महाराष्ट्रामध्ये गट पाडण्यापेक्षा सरकारनं ॲक्च्युअल जो वस्तुनिष्ठ डाटा आहे, मग महाराष्ट्रातल्या 59 ज्या अनुसूचित जाती आहेत त्या अनुसूचित जातीचा सांख्यिकीय आणि वस्तुनिष्ठ डेटा तो एकत्रित घेतला पाहिजे, तो लोकांपुढे दिला पाहिजे। नाहीतर मग सगळ्यात सोपं आहे का 2027 मध्ये जनगणना होणार आहे, त्या जनगणनेमध्ये ऑलरेडी सांख्यिकीय आणि वस्तुनिष्ठ डाटा जो समोर येईल तो डाटा प्रत्यक्ष घ्यावा आणि त्याच्यानंतर सरकारनं विचार केला पाहिजे। नुसतंच अनुसूचित जातीच्या समाजामध्ये 59 जातीमध्ये भांडणं लावू नये अशी आमची यामागची भूमिका। आमची प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी आहे की अनुसूचित जातीतील 59 जातींच्यासाठी 72,000 कोटी रुपये विकास निधी या शासनानं वळवला, इतरत्र लाडक्या बहिणीला दिला आणि यांचा आर्थिक विकास थांबलेला आहे। एकीकडे तुम्ही आम्हाला आरक्षणाच्या बद्दल उपवर्गीकरण म्हणता आणि दुसरीकडे आर्थिक शैक्षणिक विकास थांबवता आणि तो कोणत्या एकट्या जातीचा नाही, अनुसूचित जातीमध्ये एकूण 59 जातींचा समावेश आहे जे आर्थिक लाभापासून शैक्षणिक विकासापासून वंचित आहे। म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की या लढ्याला आम्ही आखरीपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात चर्मकार समाज, हा बौद्ध समाज आणि इतर सर्व अनुसूचित जाती समाजाबरोबर खांद्याला खांदा म्हणून लढा देणार आहे, संघर्ष